तर वसई विरार आणि नालासोपारा परिसरात देखील पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झालाय। गेल्या 2 तासांपासून शहरात पावसाचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतोय। हवामान खात्याच्या पुढील 3 तासाच्या अंदाजानुसार या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। शहरातील रस्त्यांना पुन्हा एकदा नदीचं स्वरूप आलंय। वसई विरार आणि नालासोपारा परिसरातील सखल भागात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अतिउत्साही तरुणांची पुराच्या पाण्यामध्ये आनंद लुटण्यासाठी जीवघेणी स्टंटबाजी पुन्हा एकदा समोर आलेली आहे। दरम्यान सकाळी सुटकेचा निश्वास टाकलेल्या वसई विरारकरांचं जनजीवन आज पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचं दिसतंय। मनोज सातवी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, गेल्या 3-4 दिवसांपासून वसई विरारकरांना नालासोपाराकरांना पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। आज पुन्हा एकदा संपूर्ण परिसर जलमय बनलाय। नक्कीच सागर, आज हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला होता। मात्र सकाळपासून ते दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी होता। मात्र दुपारनंतर साधारण 1:30 ते 2 वाजल्याच्या सुमारास पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि या पावसामुळे पुन्हा एकदा जी कालची परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण होते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। पूर्ण वसई असेल, विरार असेल किंवा नालासोपारा या भागामध्ये जे सखल भाग आहेत किंवा जे रस्ते आहेत ते पुन्हा जलमय झालेले आहेत आणि नागरिकांना मोठ्या कसरत करून त्यांना प्रवास करावा लागतोय। वाहनं बऱ्याच ठिकाणी अडकलेली आहेत। अचानक पाऊस आल्यामुळं बऱ्याच रस्त्यांवर पुन्हा पाणी भरलेलं आहे आणि नक्कीच मनोज सातवी, त्यामुळे आता वसई विरारकरांनी देखील काळजी घेणं आणि घरातच थांबणं गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी।